जस्ट वाव है ना. आम्ही ज्या म्हणजे क्षणाची वाट बघत होतो सगळे आम्ही अशी आतुरतेने वाट पाहत होतो सुधीरच्या लग्नाची. म्हणजे सगळी तयारी म्हणजे लग्न ठरेल तेव्हा ठरेल, पण त्याच्या आधी प्रत्येक दिवशी काय करायचं, कुठले कपडे घालायचे. इव्हन मी तर लग्न ठरल्यानंतर म्हणजे त्याचे कपडे घ्यायच्या आधी मला वाटतं माझे कपडे घेऊन झाले, लग्नाला कोणते कपडे घालायचे, हळदीला कोणते कपडे घालायचे, अशा पद्धतीने आम्ही वाट पाहत होतो त्याच्या लग्नाची. ती एन्जॉयमेंट करायची हे अगोदरच ठरलेलं, लग्नाच्या अगोदरच. आणि एवढे खुश झालो सगळे खूपच, की आता जो ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. माझं नाव पुष्पलता पाटील. सुधीर माझा भाचा आहे, भाचा कम मुलगा. म्हणजे मला मुलासारखाच आहे तो. माझ्यासाठी त्याने खूप केले आणि छोटा असल्यापासून मी त्याच्यावर खूप प्रेम केलं आहे. आणि आता तर म्हणजे त्याच्याने माझं माझ्या घरातल्या म्हणजे माझ्या मुलांचं दोन्ही किंवा माझ्या सुनेबरोबर माझ्या नातींबरोबर तर पूर्णपणे रुळलेत. ते घरचं नातं झालं आहे. त्याच्यामुळं सुधीर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप समाधान वाटलं, खूप आनंद झाला. कारण आम्ही वाटच बघत होतो त्याच्या लग्नाची. खूप म्हणजे खूपच समाधान वाटलं. मुलगीही खूप छान आहे, त्याच्यामुळं अगदी मनापासून समाधान वाटलं आहे. सुधीर खूप आदर्श मुलगा आहे. सगळ्या फॅमिलीत सगळ्यांना प्रिय आहे तो. मुलांना तर खूपच प्रिय आहे तो. भावना आमच्या त्याच्याबद्दल म्हणजे खूपच चांगल्या. भावना काय व्यक्त करू, म्हणजे भावना व्यक्त करायला शब्द नाही, इतका सुधीर आमच्याशी हे जवळ आहे. म्हणजे आमच्या खूप असा आमचा सुधीर आहे. सांगितलं आहे त्याला सगळं. खूप म्हणजे सगळ्यांना धरून राहा. त्याच्या पत्नीलाही सांगितलं आहे. घरात आल्यानंतर आम्ही सगळे प्रेमळ आहोत. त्याच्यामुळं आमच्यात पूर्ण मिसळून आत्ताच गेलेले आहे. ते आल्यानंतरही तू अशीच राहा. आणि सुधीरलाही सांगितलं आहे जे करशील ते आई पत्नी वगैरे असं काही नाही. इकडून ऐकायचं इकडून सोडायचं असं. आणि अगदी म्हणजे मधोमध असं राहायचं तू. खूप म्हणजे चांगले सजेस्ट दिलेत मी त्याला. उज्ज्वला खूप चांगली आहे. भेट झाली एक वेळा नाही, अनेक वेळा झाली. रोज मला एक फोन येतो. खूप चांगली आहे. मग तिला मी हेच सजेस्ट करीन, आपल्या कुटुंबात ती आता त्यांच्या घरात ती मोठी आहे, तर मिळून मिसळून राहा. सगळ्यांना आपलंसं करू आणि ती राहील. उज्ज्वला लग्न झाल्या माझ्या घरी आमंत्रण देते मी तुम्हाला जेवणासाठी. या. ऑल द बेस्ट सुधीर. माझं नाव प्रमिला गजानन ठाकूर. हां, सुधीर माझा मुलगा आहे. आणि माझं नाव गजानन बुधाजी ठाकूर. सुधीर माझा मुलगा आहे. माझा मुलगा बोलल्यानंतर सुधीरचं लग्न ठरला तेव्हा खूप मला आनंद झाला, की तो नेहमी मला बोलायचा की आई मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि नंतर मी करेन, की कोणाची मला मदत नको आहे. माझ्या डोक्यात मला एवढंच होतं की हा ज्याचं लग्न आहे ते मनापासून त्याला मी एकच सांगितलं, तर तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस, कोणतंही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त आता तू मनापासून उभा राहिलास, तो सगळं कार्य तू आनंदाने पार पडेल. उज्ज्वला ज्यावेळेला मला भेटली त्याला तिचा फर्स्ट टायमाला त्याला तिचा स्वभाव मला आवडला. परंतु तो प्रश्न होता की भाऊचा जो प्रश्न होता की भाऊ म्हणत होता की तिचं शिक्षण एवढं आहे, भाऊ ती होतं आपल्याला मला हे करणार की नाही. तर म्हणून मी त्याला एकच सांगितलं, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. जे होणार असेल तर जरूर होईल. परमेश्वर कृपेने जुळून येणार हे नक्की. त्यावेळी त्याला सांगितलं, त्याला ज्याला आम्हाला भेटायचं होतं ज्याला त्यांनी समोरून आम्हाला बोलवलं, कारण ज्याला अगोदर गेलो त्यावेळेला तेही बराच वेळ माझ्याकडून घेतला, तर मी त्यांना पुन्हा काय विचारलं नाही. म्हणून नंतर 1 वर्षाने मला त्यांनी सांगितलं की असं तुमच्याशी मुलाखत करायची आहे. ज्यावेळेला दोघांना बसून त्यांची दोघांची जर पसंती असेल तर पुढं आपण बोलणी करूया. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की खरोखरच मला ते आनंद आहे, कारण मला कोणा जोर जबरदस्ती कर म्हणजे माझा मुलगा झाला, तुमची मुलगी आहे, दोघांची जर पसंती असेल तरच पुढं बोलणी आणि ते कार्यसिद्धीच नाही. एवढंच माझं मत. सुधीरचं लग्न जर ठरलं तेव्हा माझ्या भावाला सांगितलं की माझ्या सुधीरचं लग्न ठरलं, तर बोला चालेल आहेत बाय, की मला आनंद खूप झाला का सुधीरचं लग्न खूप उशिरा तू ठरवलंस, की जेव्हा वेळ असेल तेव्हाच. पण मामा मम्मी बोललो म्हणजे मी त्याची ताई म्हणाली की जेव्हा त्याच्या पायावर उभं राहून माझ्या बायकोने जी मला वस्तू मागितली तर मला परवडेल अशी द्यायला माझा तेवढा पगार पाहिजे, तर तेव्हा मी लग्न करणार आहे असं माझा मुलगा म्हणाला.
मला सर्वांनी म्हणजे असं सांगितलं, जे सुधीरचं लग्न ठरलं आहे तू कसलीच चिंता करू नकोस, की तुला जे पाहिजे, जे तुला हे पाहिजे, मदत पाहिजे प्रत्येक गोष्टीला. म्हणजे सगळ्यांनीच मला प्रत्येक गोष्टीने सांगितलं की मदत, अजूनपर्यंत पण ते सांगतात. पण मी तेव्हा एकच गोष्ट सांगितली त्याला, तुम्ही मला मदत करू नका, माझ्या कार्याला या, की सुधीच्या लग्नाला या, तुम्ही या, फक्त मला काही मदत करू नका, तुम्ही फक्त या आणि तो कार्य माझा पुढे घेऊन जा, हेच माझं म्हणणं होतं. सुधीरचं आता सांगायचं बोलल्यानंतर त्याचं शिक्षण आणि त्याचं शिक्षण आणि त्याला खूप शिकायचं होतं, पण पप्पाच्या कारणाने तो शिकला नाही. पण तो कधी नाही माघार नाही घेतली कुठल्या गोष्टी. आनंदाचा विषय झाला तर आम्हाला खूप, म्हणजे दोघं, म्हणजे माझी सून पण अशी असेल ना की मला मुलगी नाही आणि दोन्ही पण सुना आहेत त्या माझ्या मुलीसारखेच आहेत, आणि माझा मुलगा आहे तर एक नंबर म्हणजे सोनं आहे, आणि दोन पण मुलं आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे. हे 2 मुलं आहेत ना माझी प्रॉपर्टी आहे. मला म्हणजे, आणि गल्लीत किंवा कोणी पण विचारलं तर सुधीर बोलले ना, कोणी विचारलं तरी सुधीर मुलगा असं, म्हणजे गल्लीत विचारलं ना कोणी पण की सुधीर एवढा लकी आहे की त्याला, म्हणजे तो जन्माला आल्यापासून नाही ना असं मला काही कमी नाही आला. आणि मी जेव्हा आता हे लग्न करायला गेलं तर मला काहीच कमी नाही, म्हणजे सगळ्यांनी भरभरून मला म्हणजे मदत पण केली आणि म्हणजे असं त्यांना आशीर्वाद पण दिला. असं म्हणजे त्याचं सांगण्याचं आहे, मला सांगायचं म्हणजे मी सांगेन ना तेवढं त्याला कमीच आहे, कारण तो मुलगा आहे ना माझा एक नंबर मुलगा आहे. आणि त्यांनी मनापासून सांगितलं, आई मी तुझं नाव कमवेन, मी करणार तर तुझ्या, म्हणजे तुला अशी मुलगी असेल की तुला पण पोषेल आणि मला पण पोषेल, आणि तुझा पण ऐकेल आणि माझा पण ऐकेल, अशी तुला मुलगी मी करून देणार. आणि तूच कर, मी करणार नाही, तुला पसंत येईल ना तीच मुलगी मी करणार आहे, मग तू बोलशील तीच मुलगी करणार, मी पुढे जाणारच नाही, एवढा मला गॅरंटी होती. कारण मला राजूची गॅरंटी नाही, पण माझ्या मोठ्या मुलाची गॅरंटी एक नंबर आहे. आणि आम्ही किती पण बोललो, काय बोललो तरी तो 5 मिनिटांनी मला भांडेल, पण 5 मिनिटांनी ताबडतोब आई आई करेल. पप्पा किती बोलले ना तरी पण पप्पाला काही सांगणार नाही, पण मला सर्व सांगेल, असं त्याचं आहे. आता त्याच्या बायकोला काही सांगत नाही, पण तो मला सांगतो, पण ती पण सांगते की बघ आई मला सांगत नाही, पण अजून पण मला काय बोलत नाही, मी आत्ता नाही बोलणार, तुला नंतर तर सर्व सांगणार आहे, असं तिचं म्हणणं पण आहे की मला ह्यांनी पहिला सांगायचं पाहिजे. पण तो काय बोलला, मी जेव्हा माझ्या घरी येणार तेव्हा मला 4-5 महिने तेव्हा मी तिला सर्व सांगणार. आत्ता मी सध्या आई तू काहीच सांगू शकत नाही, मी जे आहे ते नंतर माझ्याकडं राहणार 6 महिने 7 महिने तेव्हा मी तिला सर्व सांगणार आहे. असं काय नाही, तिला मी कसली तिला तर टेन्शन देणारच आणि तिला काही कमी देणार नाही, एवढी मी गॅरंटी देते. जे काही सुधीरचं कार्य आहे आणि त्याला काय त्याची मुलगी भेटले, त्याची बायको भेटले, त्यांनी आनंदाने करावं आणि आम्हाला पण बघावं, आणि ते पण पूर्ण परिवाराला पण जे काही परिवार तो आत्ता पण करते नंतर पण करू दे, हेच आमचा त्याच्याकडे आशीर्वाद आहे. आणि त्यांना भरभरून आत्ता पण भेटलं आहे आणि पुढे पण भेटेल एवढी मी प्रार्थना करते. ऑल द बेस्ट भाऊ. माझं नाव सौ कुंदा मुकुंद बैकर, मी सुधीरची आत्या आहे. माझं नाव वेदांती मुकुंद बैकर आणि मी सुधीर भाऊची बहीण आहे. ह्या तयारीच्या ह्याच्यामध्ये नाही घाई नाही, पण त्याचं थोडंसं करोनामुळं त्याचं थोडंसं हे झालं लग्नाचं मागे पुढे, पण तरी पण ठीक आहे. म्हणजे आताचं जे आहे त्याचं जे डेटिंग ते व्यवस्थित आहे, त्याने केलं मॅनेज व्यवस्थित. सुधीरची पहिली तारीख होती ती चांगल्या प्रकारे म्हणजे 16 होता तो, पण आता त्याच्या म्हणजे जे काय आहे ते पण चांगलंच आहे, पण थोडंसं त्याच्यामध्ये करोनाचं संकट आल्यामुळं ते थोडंसं लांबणीवर गेलं बस. म्हणजे ओके सो सुधीर भाऊला बेसिकली सरप्राईजेस द्यायला खूप आवडतात, अँड न सांगता तो कधी बड्डेला भाऊबीजेला तो कधीही येऊ शकतो. सो हां, त्याला सरप्राईजेस द्यायला आवडतात, आणि सजेशन असं नाही, पण म्हणेन की ठीक आहे कंटिन्यू कर, सगळ्यांनाच आवडेल सरप्राईज घ्यायला. सो या सुधीर भाऊ हा त्याला बेसिकली सगळ्यांनी म्हणजे पडलेला शब्द म्हणजे तो सगळ्यात आमच्या घराण्यात मोठा आहे, आणि मोठा असल्यामुळं त्या जबाबदारी पण तेवढा तो सांभाळतो, सगळ्यांना सांभाळून घेतो व्यवस्थित. म्हणजे जे त्याचे भाऊ आहेत पाठीपुढे त्यांना पण सर्वांना हे करतो, घरातल्या जबाबदारी किंवा कोणाकडे म्हणजे असं काय बेसिकली काय प्रॉब्लेम असेल काय तर तो हक्काने पुढे येऊन सगळं ते सांभाळतो. मनामध्ये पुष्कळच्या गोष्टी आल्या, त्याच्यानंतर मी त्याला फोन केला त्याच्यासाठी की तयारी कुठंपर्यंत आले, बेसिकली लग्न कुठं, मेन म्हणजे लग्न कुठं फिक्स करणार आहेस,
बॉम्बेला करतो की इथे करतो गावी, मग गावी काय मॅनेजमेंट केलीस, कारण कसं एकच बाहेर घर पडते त्याच्यामुळं तू तिथे काय मॅनेजमेंट केली, ह्या बेसिकली त्याला माझे सतत फोन असायचे सुधीरला असं. सुधीर भाऊ इज लाईक 60% तो लाईक स्वतःचा स्टँड घेऊ शकतो जर सिच्युएशन असेल काही, पण 40% इज लाईक की तो बेंड होतो सिच्युएशनला, की जर त्याच्यापेक्षा मोठे कोण असतील तर तो ऐकतो त्यांचं, इवन जरी ते त्याला पटत नसलं तरीसुद्धा तो ऐकेल. सुधीरचं नातं त्याच्या आईवडिलांसोबत चांगलंच आहे, कारण सुधीरचं बेसिकली त्याचा स्वभावच असा आहे की तो सहसा म्हणजे असं कोणाला बोलत नाही आणि समोरच्या माणसांचं ऐकून घेतो व्यवस्थित आणि म्हणजे उलट उत्तर करत नाही. त्याच्यामुळं बेसिकली त्याचं कसं आहे, घरात पण जरी आई खूप बडबडली किंवा काय हे केलं तरी तो असं बेसिकली उलट उत्तर किंवा त्याला कुठेतरी असं खूप असं ताणून धरणं किंवा त्याचं भांडणं होणं असं काय प्रकार होत नाही सुधीरच्या बाबतीत. भाऊसोबत अशा पर्सनल गोष्टी मी नाही शेअर केल्यात, पण हां जे क्वेश्चन्स होते काही सिच्युएशन्ससोबत ते विचारलेत मी आणि भाऊनी उत्तर दिली आहे त्याची. कम्फर्टेबल इज लाईक हां ठीक आहे, लाईक काही मोमेंट शेअर केले आहेत, पण असं खूप अशा पर्सनल गोष्टी नाही मी कधी शेअर केल्या. साखरपुड्याला भेटली पण असं फक्त साखरपुडा आम्ही फक्त हाय बाय करून आलो. ओके, सजेशन आहे मला एक लाईक क्वेश्चन एक असं आहे की फनी एक थोडा, की सुधीर भाऊ खरंच तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी नाही आहे का? सो या एवढंच. सुधीरला भावी आयुष्यात म्हणजे शुभेच्छा देताना त्याला खूप छान म्हणजे त्याने आयुष्य जगावं आणि व्यवस्थित कुटुंब हँडल करावं आणि छान राहावं. कॉंग्रॅट्स सुधीर भाऊ, ऑल द बेस्ट सुधीर भाऊ. माझं नाव रामचंद्र महादेव ठाकूर, सुबीत माझा मुलगा म्हणजे भावाचा मुलगा. रेश्मा रामचंद्र माझा दिराचा मुलगा. एकदम छान, उत्तम, खूप चांगलं, एकदम जबरदस्त. असाच मुलगा पाहिजे. सर्वजण असे झाले पाहिजे. राजू, सुधीर बिधीर सगळे आहेत हे नमित, आशू वगैरे. सुधीरसारखी झाले तर खूप चांगलं होईल. असं म्हणजे स्वभाव खूप चांगला आहे त्याचा. लहानपण त्याचं सगळं मुंबईला झालं ना, त्याच्यामुळं काय त्याची आठवण अशी नाहीच आहे हो. असं म्हणजे इकडं आल्यानंतर त्यांना अन्नच पाहिजे, अन्न असं. गावी आलं की मला भेटल्याशिवाय जातच नाही. मेन म्हणजे अन्न पाहिजेच असं. एकदम खूप छान झालं ना आता. म्हणजे तो आम्ही मानतो पण आणि सर्व त्याला मानतात पण. चांगलं, खूप छान मुलगा आहे तो घराण्याचा आमच्या. खरोखर चांगला मुलगा आहे. खूप छान शुभेच्छा देऊ त्याला. त्याचं म्हणजे पुढं आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट सुधीर. माझं नाव मुकुंद बैकर आणि सुधीर हा माझा पुतणी आहे. भाऊचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे म्हणजे, आणि तो सहकार्य करणारा आहे एक, आणि कुठलंही काम तो म्हणजे मनापासून करतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि तसं प्रामाणिक आहे, एकदम प्रामाणिक आहे. अतिशय म्हणजे सगळ्यात भावंडांना सांभाळणारा आहे तो, नातं तोडणारं नाही आणि त्यांना पुढे म्हणजे हे करणारं आहे. प्रत्येक म्हणजे त्या तेवढे भावात जे आहे अतिशय मिळून मिसळून आणि त्यांना कोऑपरेट म्हणजे हे करणार आहे तो असा त्यांना एकटा सोडणार नाही किंवा त्यांचं हे, मला तर वाटतं त्यांच्यात तसं मतभेद होणार नाही शक्यतो, हे क्लिअरली आहे. म्हणजे बाकी पुढल्या त्याचं आत्ताच लग्न होणार आहे आणि त्याच्या वधूला आणि त्याला दोघांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचा संसार सुखाचा हो आणि तसंच कुटुंबाचंही त्यांच्याबरोबर प्रगती हो हीच इच्छा. अतिशय बरं वाटलं की त्याचं लग्न हे तसं बघायला गेलं तर उशिराच झालेलं आहे, पण ते अतिशय म्हणजे अतिशय बरं वाटलं की आता लग्न लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे. म्हणजे आता झालं अतिशय म्हणजे आनंदाची म्हणजे थोडंसं आनंदच वाटला. आणि हे एक म्हणजे भाऊंची काळजी मिटली की जे सुधीर लग्न कधी आणि ते कुटुंबाला पण थोडंसं वाटलं चला ऑल द बेस्ट सुधीर भाऊ. माझं नाव मारुती बुधाजी ठाकूर आणि सुधीर बरोबर नातं माझा पुतण्या आहे तो. माझं नाव वनिता मारुती ठाकूर, सुधीर माझा पुतण्या आहे. सुधीरचं लग्न ठरलं हे आम्हाला पहिल्यांदा माहिती पडल्यानंतर जेव्हा आणि आमच्या घरी होणार आहे हे माहिती पडल्यानंतर असं वाटलं की खरोखर म्हणजे आमच्या मुलाचं लग्न असं समजूनच आम्ही जे आतापर्यंत जे केलं ते
मोठ्या मुलाचं लग्न म्हणून कार्य उद्देशानेच केलं. आम्ही ही तयारी केली सर्व. समजा घरात एखाद्या मोठ्या मुलाचं लग्न आहे यानुसारच आम्ही तयारी सुरुवात केली. आणि सुधीरचा एक दर्जा आहे, मोठ्या मुलापेक्षा पण जास्त त्याच्यावर प्रेम करतात. सुधीरचं आतापर्यंत जे वागणं आहे ते सर्व भावंडांना एकत्र मिळून असं सर्वांबरोबर प्रेमाने अद्यापपर्यंत तो राहिलेला आहे तो असा आणि याच्या पुढे पण राहील. दुजाभाव त्याच्या मनात नाही, तो अखंड फॅमिलीला एकत्र ठेवेल असा माझा विश्वास आहे. कारण कोरोनामध्ये त्यांनी जेवढं म्हणजे हे केलंय. सहकार्य केलं की मी असं आजारी म्हणून त्यांनी मला बाईकवर बसून नेलं आणि हे धावपळ जे तेवढी केली आणि नशीब त्यांनी आम्हाला त्या गटारावरती सोडलं नाही म्हणून आम्ही तिथे टेस्ट केली आणि माहिती पडलं की काही नाही, सर्व नॉर्मल आहे. आणि जर हॉस्पिटलला गेलो असतो तर म्हणजे त्यावेळी त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि इकडे येण्यासाठी गावी येण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, धडपड भरपूर केली, जेणेकरून दोन्ही कुटुंब एकत्र राहतील आणि व्यवस्थित सुखाने. असा हिशोबाने त्याने हा विचार केला. आत्तापर्यंत जसं तो सर्व कुटुंबाला मिळून मिसळून राहिला, याच्या पुढं पण त्यांनी संसार सर्व भावंडांना मिळून मिसळून करावा आणि त्याला म्हणजे आयुष्यात भरपूर यश मिळावं हीच आमची इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक सुधीर भाऊ. माझं नाव नरेंद्र रघुनाथ चोगले, राहणार पांडापूर. सुधीरसोबत माझं नातं सुधीर माझा भाचा. विजया नरेंद्र चोगले आणि सुधीर भाचा लागतो, नंदेचा मुलगा लागतो. सुधीरचा स्वभाव म्हटल्यानंतर त्याच्याशी जर संभाषण करायचं झालं, हां मामा ओके, त्याचा जो चेहऱ्यावरचा जो हास्य आणि कोणाला नाराज नाही, कधीही काय म्हटलं हां मामा ओके, जरी त्यांनी काही फोन आलं काही केलं तो त्याला बिझी असतो. नंतर हां मामा, त्याचं एक पॅटर्न म्हणजे काय म्हणायचं, हां त्याच्यातच म्हणजे एवढं उत्स्फूर्त येतं की हां मामा म्हटल्यानंतर सगळं काही राग रोष असेल तर सगळं विरघळून जातं. सांगणं पण कधी कधी विसरून जातं महत्त्वाचं काम, महत्त्वाचं सांगणं विसरून जातं. असा त्याचा हा स्वभाव. ही इज एकदम हेल्पफुल, एकदम गर्व आहे असा भाचा भेटायला. त्याचं जे काय आता सध्या त्याचं लग्न झालं नव्हतं, हां आत्ता लग्न आहे, तर लग्नाच्या अगोदरचा जो एक वेगळं शेड्यूल असं जे आपल्याला काम म्हणजे कामाबाबतीचं कोणत्याही त्याच्यामध्ये कसं माणूस त्या जास्त प्राधान्य देत्या त्या गोष्टीला. लग्न झाल्यानंतर त्याची फॅमिली येते, त्याच्यानंतर तो बिझी तर त्याला अर्थच राहत नाही. त्याच्या अगोदर तर आपण बिझी म्हणजे तेच वय असतं जे काही पैसा म्हटलं काही एक प्रतिष्ठा कमवायची असेल तेच, ती प्रतिष्ठा नंतर आपल्याला मिळतच असते, पण तीच जर त्याच वेळा कमवली नाही तर मग उपयोग काय. त्या ह्याच्याने तो कारणाने तो बरं त्या इथून तो बिझी असतो म्हणजे का तो नंतर आमच्यासाठी ओपन होतो, पण त्या वेळापुरतं तो बिझी असतो ना. हेच आताच्या होणार पत्नीला तो जास्त प्राधान्य देणार, हां आणि देणार म्हणजे द्यायलाच हवी. आणि याच्या म्हणजे याच्यावरूनच कळतं त्याचा पुढचा संसार सुखी समाधानी आनंदी होणारच, म्हणजे तिच्याकडे पण वैवाहिक जीवन पूर्ण आनंदी होणार. इव्हन त्या डेफिनेट पप्पांकडे पण दे, कारण आईनी वगैरे खूप कष्ट केलेत, पप्पांनी कष्ट केलेत, हालात दिवस काढलेत, तर जरासं त्यांच्याकडे पण बघ, बायकोला पण बघ आणि हॅप्पी राहा, बाकी काय नाही. असं आमच्यासारखे जरी जास्त टेन्स नको घेऊ बाबा, मामा मामींसारखे. आणि त्यांनी घरासाठी पण भरपूर काय केलं, कारण त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करायला हवंय होण्यापेक्षा तो त्या अगोदरपासूनच करत आलेला आहे आणि करतोय. आणि त्याचंच ते त्यांनी त्याच्या भावाला पण गुण दिलेले आहेत. एकदम कोणाला नाही अशी मदत केली नाही असं नाही, सगळ्यांना तो करतो, ऑल थिंग. आत्तापर्यंत त्याचं तुम्हाला म्हटलंच होतं ना, मित्रासारखंच एक त्याचं म्हणजे नात्याप्रमाणे तो मामा म्हणतो, मी भाचा म्हणतो, पण एक मित्रच म्हणून हे करतो. काही गोष्टीला कोणत्याही गोष्टीला तो हेल्प करायला एका पायावर हजर असतो. कधी म्हणा असं नाही की इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून मी असं म्हणतोय, असं नाही. प्रत्येक मी नसलं तर माझ्या बायकोला विचारा, माझ्या मुलांना विचारा, कोणत्या बाबतीत काही एक असेल त्याला तो भले ते विसरला तरी त्याला आठवण पडेल, हां मामा काय झालेलं, अशा पद्धतीने तो एक त्या चौकटीत बघायला गेल्यानंतर तो पूर्णपणे हेल्पफुल आहे. आमचं रिएक्शन म्हटलं एवढं आनंदी झालो. पहिली गोष्ट मी माझ्या लग्नात एवढी खरेदी केली नाही, एवढी याच्या लग्नामध्ये खरेदी केली ती काल निघेपर्यंत त्याच्यामध्ये आम्हाला सुट्टी मिळाली नाही.
सुट्टी मिळाली आणि त्याच्यातनं आमचं इव्हन माझी पण सुट्टी मी कॅन्सल देतच नव्हते, हा ते पण माझ्या मिसेसची सुट्टी आहे ना, एअर इंडियात कामाला आहेत. माझ्या मिसेसच्या सुट्टीचा प्रॉब्लेम झाला, त्यांच्या ट्रस्टीच आहे आणि तिचा आजारपणामुळे ती दांड्या मारत राहिली आणि ती त्यांच्या ओनरला ज्या वेळेला त्यांनी सांगितलं मला माझ्या भाच्याचं लग्न आहे आणि एक अभिमान असतो की माझ्या भाच्याचं लग्न आहे, आमच्या पत्रिकेत नाव म्हणजे आपल्या कसं असतं नाव ते केल्यानंतर कसं आपल्या जवळचंच म्हणजे जाणं आहे मस्ट ते सांगितलं एवढ्या 27 वर्षाच्या नोकरीमध्ये केव्हाच तिला नाही म्हटलं नव्हतं आणि त्याच दिवशी त्यांनी ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं. अक्षरशः ती रडायला लागली, त्याच्यावरनं आमची भांडणं म्हणजे तूच आहेस तशीच त्यांना तू जास्त हे करतेस ना त्याच्यामुळे तुला यावेळेस झालं. हेच जर तू बोलायला होतं माझ्या घरातलं लग्न आहे, तुमच्या घरातलं हेच जर लग्न असतं तुम्ही काय केलं असतं. तिच्या लग्नाच्या याच्यामुळे ती म्हणत होते तुम्ही याच्यातनं काहीतरी पर्याय काढायचा होता, पण नाही. जसं आम्ही बॅग भरल्या ना तिने अजूनपर्यंत, जसे आम्ही ते 4 महिने राहायला येणार आहोत अशा बॅग भरल्यात. त्याच्यानंतर रिॲक्ट का होणार, 1 दिवसात लग्नाला येऊन जाणं ते आणि 4 महिन्याच्या राहण्याच्या विचाराने ती अक्षरशः तिथे जात होती, दादरला खरेदीला गेली, तिचं लक्ष नाही. आमची खरेदी पण तशीच म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत खरेदीच चालू होती. अशा पद्धतीने तिचा एवढी आम्हाला आनंद झाला की भाच्याचं लग्न आहे. सुधीरच्या भावी आयुष्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी, सगळ्या आईवडिलांसहित त्याच्या पत्नीसाठी त्याला पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदी भरभराटी जाओ आणि त्याचं पूर्ण वैवाहिक जीवन प्रफुल्लित हो, आनंदी हो. उज्ज्वलांना आम्ही साखरपुड्याला भेटली ती एकदम म्हणजे हसरी आणि गोड मुलगी वाटली, बरं वाटलं आणि त्याला एकदम मॅचवर आहे त्यामुळे प्रश्न नाही. आणि तिने पण जरासं आताच्या मुलींचं कसं जरा हे असतं ना वेगळं राहणं हे ते भीती वाटते. जरा ती व्यवस्थित म्हणजे छानपैकी घरात अशी आमच्या हे करू दे, माझ्या ताईला वगैरे सांभाळून घेऊ दे म्हणजे आणि राहील असं तिच्या चेहऱ्यावरनं तर आम्हाला पूर्णपणे 100% वाटतो, 101%. व्यवस्थित राहील हां की सगळे मिळून आनंदी राहू. ऑल द बेस्ट सुधीर. माझं नाव राजेश गजानन ठाकूर आणि मी सुधीरचा छोटा भाऊ. मेरा नाम रेणुका आशप्पा कोंडल है और सुधीर भाऊ मेरे देवर है. सुधीर भाऊ हा आमच्या घरातला मोठा भाऊ, त्याच्यामुळे आमचं प्रयत्न होतं की भाऊचं लग्न झाल्यानंतर सगळ्यांचे लग्न होणार आणि आम्ही आतुरतेने त्याची वाट पाहत होतो की भाऊचं लग्न कधी होतं आहे आणि त्यासाठी भाऊने जवळजवळ 4 वर्ष काढले आणि लिटरली ज्यावेळेस ही गोष्ट ठरली त्याच्यानंतरचा जो प्रतिसाद होता आमच्या भावंडांचा म्हणजे सांगायची गोष्ट झाली की जसं भाऊची कुंकू लावण्याची पद्धत झाली त्याच्यानंतर आम्ही सगळे भावंड एकत्र बसलो आणि प्रत्येकाचं विचारलं की बाबा प्रत्येकाचं काही आहे का, तर सगळ्यांनी आपलं मन मोकळे करून जे आपले विषय मांडले की प्रत्येकाचं आमचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही भाऊचं कधी ठरतं आहे आणि आम्ही कधी मन मोकळ्याने घरात हा विषय मांडतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला की भाऊचं फायनली लग्न ठरलं. भाऊचं लग्न ठरतं आहे हा भाऊ स्वतःहून वेळ घेत होता की त्याचा एक प्रयत्न होता की आम्ही दोघं भावंड होते, तो घरात मोठा आणि मी बारका. त्याच्यामुळे असं एक आपलं मिडल क्लास फॅमिली आणि एकाच घरात 2 भावंडांची कुटुंब आणि छोटं कुटुंब, त्याच्यामुळे राहण्याचा कधी बंदोबस्त कसा होईल, पुढे एकत्र कसे राहू, फॅमिली मोठी कशी झाली तर मग आपण अडचण येईल. त्याच्यामुळे भाऊनी त्याच्यात खूप असा वेळ घेतला, त्याच्यात विचार केला, कारण तो प्रत्येक गोष्ट विचार करून पुढे पाऊल टाकतो. त्याच्यामुळे भाऊने प्रत्येक हा निर्णय विचार करून केलेला आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की भाऊनी हा जो निर्णय घेतला आणि आम्ही कुटुंबाने एकत्र बसून भाऊला सांगितलं की तू तयार हो की आपल्याला लग्न करायचं आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण सॉल्व होतील, पण तू लग्नाला तयार हो. आणि फायनली भाऊनी निर्णय घेतला की मला लग्न करायचं आहे आणि आपण पुढे मैंने उज्ज्वला भाभी से मिले तो जैसे कि मुझे लगा वो बहुत फ्रेंडली है, ऐसे मतलब जैसे भाभी ने जैसे बोलते हैं वैसे वो प्रिटेंड नहीं करती है, वो बहुत फ्रेंडली है, बहुत स्वीट बात करती है, जैसे प्रोटेक्टिव है बहुत और अच्छे से बात करती है. तो जैसे कि हम लोग पहले भी मिले थे उसको, जैसे उनका फिक्स हो गया, दोनों का भाई और भाभी का फिक्स हो गया, तो हम लोग शॉपिंग के लिए गए थे.
तो जैसे कि उनको जैसे कि कलेक्शन कैसे इतना आइडिया नहीं था, तो मुझे पूछ रही थी कि तुम्हारे हिसाब से कैसे कलेक्शन चाहिए वगैरह सब कुछ वो पूछ रही थी। वो ऐसा नहीं कर रही थी कि जैसे कि वो भाभी है तो ऐसे लीडर वाइज नहीं कर रही थी, एज अ फ्रेंडली बिहेव करती। तो उसके बाद भी हम लोग ज़्यादा एज अ फ्रेंडशिप की तरह से हम लोग बिहेव करने लगे। उसके बाद हम लोग सूरत गए, वहाँ पर भी उनके जैसे कि वेडिंग का शॉपिंग था तो वो भी शॉपिंग किए। तो हम लोग का मतलब उसके बाद हम लोग ने प्री वेडिंग शूट के लिए जो गए थे, कभी मेकअप हो या कुछ भी हो, मतलब बेझिझक उससे बात करती थी। ऐसा कुछ ये नहीं करती थी कि ठीक है नहीं बोलना ये बोलना है करके, ऐसा फ्रेंडशिप के हिसाब से बहुत एज अ फ्रेंडली रहती थी मेरे साथ। तो ऐसा बोल नहीं सकूँगी वो भाभी है, बोल सकती है कि एज अ सिस्टर के हिसाब से रहती है मेरे साथ। सो और एक सवाल आपके लिए कि राजेश और उनके बड़े भैया, हाँ इनके रिलेशन के बारे में जितना आपको पता है, आप उसके बारे में क्या कहना चाहेंगे? ठीक है, जैसे कि अगर सुधीर भाव के बारे में पूछोगे, वो बहुत सेंसिबल पर्सन है। जैसे कि बात करने का ढंग या किसी को एक्सप्लेन करना है, किसी क्या बताना है, हेल्पफुल पर्सन है। अगर हम लोग फ़ोन भी करेंगे, इनकेस कुछ नहीं पता, अभी रिसेंटली मुझे इसका प्रॉब्लम हुआ था, नेक का प्रॉब्लम हुआ था, तो उन्होंने मुझे बताया कि कौन से डॉक्टर को मतलब हम लोग गाइड कर सकते हैं, क्या है कैसे, तो उन्होंने पूरा मुझे गाइड किया था। तो मतलब बोल सकते हैं बहुत हेल्पफुल पर्सन है और एक्सप्लेनिंग करने में भी बहुत अच्छे हैं। जैसे कि कुछ चीज़ पता नहीं है, जैसे उनको ज़्यादा पता है, वो सब चीज़ के बारे में बोल सकते हैं। और राजेश का बिहेवियर तो एज यूजुअल सबको पता ही है, वो थोड़ा सा कड़क है बोलने में वगैरह। हाँ, अंदर से स्वीट है बात करने में, बट दोनों का अगर डिफ्रेंशिएट किया जाए तो वो बात करने में एंड सब लोग के इसमें ज़्यादा थोड़ा सा अच्छा है। अभी मेरा सवाल थोड़ा सा अलग था। हाँ। कि दोनों को कंपैरिजन नहीं, इन दोनों का आपस में कैसा बिहेवियर है, ये अच्छा। मैं पूछना चाहता हूँ। आपस में बिहेवियर अगर पूछोगे तो ऐसे दोनों ऐसे प्रिटेंड नहीं करेंगे कि दोनों भाई भाई है, दोनों ज़्यादा बात नहीं करेंगे, जितना काम है उसके हिसाब से बात करेंगे। अगर कोई फंक्शन हो घर पे या फिर कुछ वेडिंग हो या फिर कुछ भी फंक्शंस होता है तो दोनों ज़्यादा जिम्मेदारी उठाते हैं और एक दूसरे को कांटेक्ट करते हैं, मतलब एक दूसरे कोऑर्डिनेट करते हैं कि कैसे काम करना है, कैसे मतलब एक दिन पहले उन लोग बैठ के डिस्कस करते हैं कि कैसे करना है, किधर जाना है, किधर। अभी रिसेंटली जैसे कि शादी का हो गया, तो शादी में भी वेडिंग्स के इनविटेशन देने में बहुत प्रॉब्लम्स हो रहे थे, तो उन लोग पूरी फैमिली इकट्ठा होकर दोनों बैठ के बात की। तो हम लोग अगर ईस्ट में जाएंगे तो वेस्ट में कौन कौन जाएगा, कौन कौन नहीं जाएगा, तो उसके हिसाब से मतलब उन लोग ने कॉन्ट्रीब्यूट किया कि कैसे करना है इसे। भाऊच्या चांगल्या गोष्टी खूप आहेत आणि लोकांनी सगळ्या चांगल्या आहेत आणि मुळात तो चांगलाच आहे, पण डिफिकल्टली असं बघायला गेलात ना, भाऊच्या अशा खटकणाऱ्या खूप गोष्टी आहेत। जसं की भाऊंनी कोणाला वेळ दिला असेल, म्हणजे भाऊ बोलला की 5 मिनटं देतो, त्या व्यक्तीला भाऊ 2 तास थांबवेल। परत काय झालं की भाऊला आपण कुठल्या गोष्टीसाठी कोऑर्डिनेट केलं आणि आपण प्रयत्न केलं की आपण ह्या पद्धतीने त्याला काम केलं पाहिजे, पण फायनली आपल्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर सगळ्या स्टेजवर असा येतो की भाऊ पुन्हा ते काम आपल्याकडनं करून घेतो। त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या व्यक्तीला त्याला खूप काही बोलायचं असतं की तू चुकतोयस, तरी पण तो त्याचं ते गोष्टी मानत नाही की बाबा तू हां मी चुकलो आहे, पण तो त्याचं सत्य करतो की बाबा नाही हीच गोष्ट करायला पाहिजे। आणि भाऊ असा बघायला गेलं तर काही वाईट गोष्टी सांगत नाही। भाऊच्या सगळ्या खटकणाऱ्या गोष्टी साईडला ठेवल्या तर भाऊचं माझ्यासाठी स्थान एवढं असं आहे की वडिलांनंतर जे स्थान असेल ते भाऊचं असेल माझ्यासाठी, कारण प्रत्येक गोष्टी भाऊ माझ्यासाठी स्टँड राहिलेला आहे, माझ्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टीत। भाऊचं आता लग्न होतं आहे नव्याने आणि भाऊच्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असतील आणि भाऊचं आयुष्य असंच चांगलं असू दे। बेस्ट ऑफ लक। जैसे कि सुधीर भाई इतने अच्छे, तो उनको मतलब एक वाइफ के हिसाब से भी अच्छी लड़की मिली है, तो मैं इतना ही बोलना चाहूँगी ऑल द बेस्ट उनके आगे की लाइफ। बेस्ट ऑफ लक भाऊ। माझं नाव प्रवीण कुमार पाटील, सुधीर माझा मामे भाऊ। माझं नाव जयश्री पाटील, सुधीर भाऊ म्हणजे दीर लागतात। अगदी थोडक्यात आणि सरळ शब्दात आदर्श भाऊ, आदर्श मुलगा, आदर्श मित्र आणि जे काही सगळ्यांशी त्याचं नातं आहे ते अगदी मनमिळावू स्वभावाचा आहे। म्हणजे अगदी कुठल्याही परिस्थितीत केव्हाही त्याला हाक मारा आणि त्याच्याकडनं ती त्याचं ओ म्हणून त्याची साथ ऐकू येते प्रत्येकाला। अशा व्यक्तिमत्वाचा, अशा स्वभावाचा, अगदी सरळ आणि साध्या स्वभावाचा सुधीर आहे। सुधीर भाऊ म्हणजे एक मनमिळावू व्यक्तिमत्व, एक आदर्श असे व्यक्तिमत्व की कोणीही काही सांगितलं की लगेच हा केला ओ देणार आणि कोणाच्याही मदतीला लगेच धावून येणार।
म्हणजे एक आदर्श मुलगा पण आहे आणि म्हटल्याप्रमाणे आदर्श मुलगा, आदर्श भाऊ सगळंच आहे. म्हणजे आमच्या पाटील आणि ठाकूर घराण्यामध्ये एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यासारखं असं कोणीच नाही आहे. म्हणजे माझ्या अजून माहितीत तर त्यांच्यासारखं कोणी नाही आहे. म्हणजे माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, 10 वर्ष मी त्यांना ओळखते, पण सुधीर भाऊसारखं कोणी नाही आहे. म्हणजे खूप चांगले आहेत ते. माझ्या मुलींना तर एवढे ते आवडतात की सारखं सुधीर काका बोलत असतात. त्यांच्याशिवाय काहीच होत नाही. रात्री व्हिडिओ कॉल करायला सांगतात, फोन करायला सांगतात माझ्या मुली. ते खूप चांगले आहेत. इट वॉज जस्ट वाव है ना. आम्ही ज्या म्हणजे क्षणाची वाट बघत होतो, सगळे आम्ही अशी आतुरतेने वाट पाहत होतो सुधीरच्या लग्नाची. म्हणजे सगळी तयारी, म्हणजे लग्न ठरेल तेव्हा ठरेल, पण त्याच्या आधी प्रत्येक दिवशी काय करायचं, कुठले कपडे घालायचे. इव्हन मी तर लग्न ठरल्यानंतर म्हणजे त्याचे कपडे घ्यायच्या आधी मला वाटतं माझे कपडे घेऊन झाले, लग्नाला कोणते कपडे घालायचे, हळदीला कोणते कपडे घालायचे आहेत, अशा पद्धतीने आम्ही वाट पाहत होतो त्याच्या लग्नाची. ती एन्जॉयमेंट करायची हे अगोदरच ठरलेलं, लग्नाच्या अगोदरच. आणि एवढे खुश झालो सगळे खूपच की आता ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आम्ही म्हणजे माझी आई त्याला सांगायची सतत, आईला क्लोज आहे तो आणि तोही आईशी खूप क्लोज आहे. त्याच्यामुळे असं होतं की जे काही होणार आहे ते खूप चांगलंच होणार आहे आणि ते तसंच झालं आहे. आता आम्हाला सगळ्यांना तसं वाटतं आहे. म्हणजे आमची सगळ्यांची तीच भावना आहे. जे काय आता झालं आहे खूप छान त्याला पत्नी मिळाली आहे. आतापर्यंतची तरी आमची अशीच भावना आहे की खूप छान पत्नी मिळालेली आहे. कारण आमच्याशी जी इंटरॅक्ट झालेली आहे आत्तापर्यंत ती, त्याच्यामुळे अगदी छान मनमिळावू तीही देखील आहे. म्हणजे त्याला जशी, मला तर वाटतं की जशी त्याला हवी होती ना तशीच अगदी मिळालेली आहे त्याला, जोडीदार जी हवी होती तशी. असं नाही, असं काही नाही. कारण ते एवढे चांगले आहेत की त्यांना काही सांगायची गरजच नाही आहे. काका हे नातं किंवा या शब्दाची परिभाषा जी आहे ना ती तिला म्हणजे ओवीला सुधीरच्या बरोबर जे काही तिचं इंटरॅक्शन झालेलं आहे त्याच्यातूनच तिला कळलेलं आहे. एवढं थोडक्यात सांगतो मी. काका कसा असतो तेच सुधीर भाऊंसमोरच कळतं तिला. ऑल द बेस्ट सुधीर. माझं नाव जयेश मंगेश ठाणगे आणि सुधीर माझा मेवणा आहे. माझं नाव तेजश्री ठाणगे. सुधीर माझ्या मामाचा मुलगा आहे. सुधीरच्या स्वभावाविषयी म्हणायचं झालं तर सुधीर तर खूप मदत करतो, खूप गुणी मुलगा आहे. पण स्वभाव सांगण्यापेक्षा मला वाटतं की आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. कारण म्हणजे खूप मदत करतो सगळ्यांना. पण त्याचा एक कालच येत्या प्रवास करताना आमचा म्हणजे विषय आला की त्याचा एक गुण मला खूप आवडतो. तो खूप मदत करतो, पण कधी बऱ्याच वेळा असं होतं की मदत करताना चिडचिड होते, काही मिळत नाही वेळेवर किंवा काय असं, म्हणजे एक टेम्पो आपण लॉस होतो आपला. पण सुधीरच्या बाबतीत असं कधीच नाही होत आणि तो मला खूप गुण त्याचा आवडतो. सो ते विशेष आहे म्हणजे त्याच्या बाबतीत. सुधीरच्या म्हणजे जसं त्याचं नाव आहे सुधीर, सु म्हणजे चांगलं आणि धीर म्हणजे खरंच त्याच्याकडे एवढा धीर आहे. म्हणजे त्याच्याकडे एवढा हा गुण त्याचा एवढा महत्त्वाचा आहे की त्याला कधीच कोणाचा राग येत नाही. म्हणजे त्याला आपण कधी सांगितलं की अरे सुधीर तुला हे असं खटकत असेल कोणाचं तर नाही, जाऊ दे ना ताई, म्हणजे ठीक आहे, तो त्यांचा स्वभाव आहे. पण आपण सगळ्यांना धरून चाललो, आपण त्यांना दुखवायचं नाही. म्हणजे त्याच्याकडे हा गुण कोण, म्हणजे तो माझा लहान भाऊ आहे ॲक्च्युली, पण त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ॲक्च्युली सुधीरच्या लग्नाची आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो आणि त्याचं लग्न ठरलं असं कळलं म्हणजे आमचं जस्ट अशी रिॲक्शन की वाव, म्हणजे फायनली सुधीरचं लग्न ठरलं. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही जी रिॲक्शन म्हणण्यापेक्षा ही जी भावना होती की त्याच्यासाठी जी मुलगी, म्हणजे जे आम्हाला कन्सर्न होता की सुधीरसाठी म्हणजे तो मुलगा असा आहे की त्याला सपोर्ट करणारी, त्याला आयुष्यभर त्याच्या स्वभावाचा साथ देणारी मुलगी मिळाली पाहिजे. आणि ते झाले, म्हणजे ते प्रत्यक्षात आलं. त्याच्यामुळे एक सुधीरचं लग्नही ठरलं आणि त्याला हवी तशी मुलगी, म्हणजे त्याला हवी तशी आणि आम्हालाही तशी हवी होती की सुधीरची पत्नी अशी हवी, तर ते तसं प्रत्यक्षात झालं आहे. त्याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. म्हणजे खरंच उज्ज्वलाची आणि माझी भेट झालेली नाही आहे, आमचं फोनवर बोलणं झालं आहे, पण त्याच्यातून पण मला खरंच म्हणजे असा विश्वास आहे की सुधीरचं हे जे काही वागणं आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याच्यात त्याला खूप चांगली साथ मिळेल तिच्याकडे. ॲक्च्युली माझं आणि त्याचं बोलणं हे झालं आधीच आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे झालं थोडेफार सल्ले वगैरे, पण त्याला सल्ला देण्याची म्हणजे कुठे, इनफॅक्ट मीच त्याच्याकडून, मी जसं पूर्वी म्हटलं तुम्हाला की त्याच्याकडूनच शिकण्यासारखं आहे, पण तरीही मी त्याला सांगितलं की म्हणजे त्याच्या आईवडिलांचं म्हणजे जसं सगळ्यांनी तुम्हाला ह्याच्या आधीही सांगितलं असेल, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आली असेल की सुधीर खूप आदर्श मुलगा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे ते आहेच, त्याला सांगायची पण गरज. तरीही त्याला मी फक्त हेच टिप दिली की जसं आईवडिला, कारण तो नातं जे हळूवार जपण्याची जी कला आहे ना ती त्याच्याकडे ऑलरेडी आहे, पण तरी मग त्याच्यामध्ये पण म्हणजे की आईवडिलांचं म्हणजे असं एक हे असतं की माझं लग्न झालं, आता मी जर पत्नीच्या
कलेनी थोडंसं हे झालं तर आईवडिलांना वाईट वाटेल किंवा काय. तर ते मी त्याला सांगितलं की ठीक आहे, म्हणजे कधी कधी वाटू शकतं, कधी कधी दोन्ही बाजू आपण नाही बॅलन्स करू शकत, पण ठीक आहे. पण ती आपल्या घरात म्हणजे दुसऱ्या घरातून येणार आहे, तर तिचं थोडंसं मन जप. म्हणजे असं नाही, म्हणजे तुला कोणी त्याच्यामध्ये दोष देणार नाही की अगं, पण तिला पण जप तू, आणि तो ते करेल. म्हणजे सल्ला देण्यापेक्षा एक टिप दिली, पण ती पण म्हणजे ठीक आहे, ऑलरेडी त्याच्याकडे आहे ते. मी म्हणेन की ॲक्च्युली म्हणजे सुधीरचं लग्न ठरलं असं ज्यावेळी कळलं, तर त्यावेळी माझी जी फर्स्ट म्हणजे स्वाभाविक रिॲक्शन होती की जी कोणी मुलगी असेल ती खूप नशीबवान आहे. कारण म्हणजे नॉर्मली जे बॅलन्स करावं लागते रिलेशन्स, ती जी कला आहे त्याच्याकडे, ती ऑलरेडी त्याच्याकडे आहेत. म्हणजे अजूनपर्यंत जे म्हणजे घरचे रिलेशन्स तो खूप चांगल्या प्रकारे हँडल करतो. आता फक्त एकच सल्ला किंवा मार्गदर्शन किंवा ऑलरेडी त्याच्याकडे आहे की ते फक्त त्याला बॅलन्स करायचं आहे, सगळ्यांना सांभाळून घेऊन चालायचं आहे, आणि ते ऑलरेडी आहे. नो डाऊट तो यशस्वीपणे ते सांभाळून घेईल. सुधीर, अजूनपर्यंतचा प्रवास तुझा खूपच छान झाला. आता तुझी सेकंड इनिंग चालू होणार आहे मॅरेज लाईफची, तर तू यशस्वीपणे करशील आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही सगळेही तुझ्यासोबत आहोत. आणि ऑल द बेस्ट तुझ्या पुढील वैवाहिक जीवनासाठी. सुधीरला त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. कॉंग्रॅच्युलेशन सुधीर अँड उज्ज्वला. माझं नाव सुप्रिया नरेश पाटील आणि मी सुधीर भाऊची बहीण. भाऊ सर्वात बेस्ट आहे आणि मी भाऊशी म्हणजे असं नाही, पण मोस्टली मी गोष्टी शेअर करते पर्सनली. पण मी आता माझी म्हणजे एखादी जरी पर्सनली गोष्ट शेअर केली तरी पण तो मला सपोर्टच करतो असा प्रत्येक गोष्टीत. अजूनपर्यंत असं कधी झालं नाही, आणि नेहमी जवळ राहिल्यामुळे नेहमी बघायला येणं वगैरे असतंच. त्याचं काळजी असते एक प्रकारची, पण हां खूप सारं प्रेम करतो बस. भाऊ आणि मामीचं नातं खूप चांगलं आहे. म्हणजे मामी कधी कधी त्याला ओरडते वगैरे, तरी पण तो काहीच असं बोलत नाही, हसण्यावरही सगळ्या गोष्टी नेतो. आणि म्हणजे मस्त आहे, एक मुलाचं नातं असावं असं आहे. म्हणजे भाऊ आणि त्याचे वडील म्हणजे मामा, त्यांचं पण नातं म्हणजे चांगलंच आहे. मामाही कधी कधी चिडचिड करतो कोणत्या गोष्टीवरनं की हे नको व्हायला, ते नको व्हायला, पण तरी पण भाऊ राहू दे ना पप्पा, होतं असं कधी कधी, चालू दे ना पप्पा, असं सगळं म्हणजे आई पप्पांना बोलून पुढे जातो. पण असं कोणाला कधी काही उलट विलट नाही बोलत. भाऊ आणि वहिनींना पण भेटली आहे. म्हणजे तर म्हणजे भाऊचा स्वभावात तसा आहे की तो वहिनींना एकदम खुश ठेवेल. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मुलगी म्हणजे मुलीला पाहिजे असते किंवा मुलीच्या मनात इच्छा असते की माझ्या नवऱ्याने असंच करावं, तसा भाऊ आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं ॲडवाईस द्यायची काय गरज नाही की भाऊ तू असं कर तसं कर. भाऊ ते पहिल्यांदाच असं करून सगळं मोकळं होईल. ऑल द बेस्ट भाऊ आणि वहिनी. माझं नाव मनीष मारुती ठाकूर. सुधीर भाऊ माझा मोठा भाऊ, काकांचा मुलगा. माझं नाव आशिष मारुती ठाकूर. सुधीर भाऊ माझ्या काकांचा मोठा मुलगा. सुधीर भाऊ म्हणून एक भाऊ म्हणून खूप मोठा एक इम्पॅक्ट आहे माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये. कारण एक कॉलेज लाईफनंतर भाऊशी खूप जास्त जवळीक झाली, आणि मग त्यानंतर आयुष्यात येणारे प्रत्येक प्रसंगामध्ये भाऊ सोबत होता. मग काही डिफिकल्टीज असतील, कोणताही क्वेश्चन्स असेल, भाऊ नेहमी सोबत होता. सुधीर भाऊच्या बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यावर म्हणजे नेहमी सुधीर भाऊ एक काय म्हणतो ना आपण, खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. आपलं खूप जास्त अंडरस्टँडिंग आहे. नेहमी शांतपणे प्रेमाने जे सोल्युशन देता येईल ते नेहमी देतो. अशा गोष्टी खटकत नाही आहेत, बट थोड्या काही गोष्टी आहेत ज्या भाऊने थोड्या चेंज कराव्या. ज्या लाईक कधी कधी असं असतं की समोरच्याचं मत पण विचारात घ्यावं भाऊने. म्हणजे तो विचारात घेतो, बट ते ओव्हर एक्सप्लेनेशनमुळे कधी कधी समोरच्याला त्याचं हर्ट होतं. सो ती एखादी छोटीशी गोष्ट असते, छोटीशी एक मुमेंट असते, बस ती एखादी वेळ भाऊने जर सावरली तर मग ते साहजिकच आहे, अजून सुंदर होतं. ओव्हर एक्सप्लेनेशनचा स्वभाव भाऊचा असला तरीसुद्धा भाऊ एक नेहमी एक सपोर्ट सिस्टम आहे ऑल द टाईम. काही जसं मनीषने सांगितलं, आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग येऊ, सुधीर भाऊ इज द ओनली वन सोल्युशन इन फ्रंट ऑफ अस. नेहमी भाऊ सगळ्यांसोबत सगळ्यांसाठी असतो आणि तो ॲज युज्युअल नेहमीच राहणार आहे, नो डाऊट. भाऊबद्दलच्या प्रवासाबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आठवतात. एक प्रॉमिनंट खूप प्रसंग आठवतो तो म्हणजे एअरपोर्टचा. जेव्हा आशिष, मी आणि सुधीर भाऊ तिघंजणं मुंबई टू दिल्ली ट्रॅव्हल करत होतो, आणि मुंबई टू दिल्ली आम्ही ट्रॅव्हल केलं. आणि जेव्हा दिल्लीवरून आम्ही मुंबईला परत येत होतो तेव्हा आमची तिघांची पण फ्लाईट मिस झाली, जी गोष्ट घरी अजूनसुद्धा माहीत नाही आहे. तर तो जो प्रवास होता, तो जो एक टाईम पिरियड होता, खूप मेमोरेबल होता.
अजूनसुद्धा ती घरी माहीत नाही आहे. भाऊ भाऊ पण बोलेल. दॅट वॉज रिअली मेमोरेबल. ॲक्च्युली कसं आहे, माझ्या पण डोक्यात तोच एक विचार आला होता. ट्विन्स असल्यामुळे कदाचित असू शकतो की तीच एक एअरपोर्टची मेमरी होती. म्हणजे लाईक एक क्षणाची मुवमेंट होती. एक 4-5 मिनटासाठी आमची फ्लाईट मिस झाली. बट भाऊचं एक सिम्पल सोल्युशन होतं. त्याच्यावरचं नेक्स्ट स्टेप काय आहे. सो पॅनिक न होता, काही न करता आम्ही तो तितका वेळ तिघांनी पण खूप एन्जॉय केला. जो 2-2.5 तासाचा एक्स्ट्रा वेळ मिळाला आम्हाला, त्यामध्ये आमचं खूप सारं डिस्कशन झालं, खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या. सो प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन भाऊ एकदम खूप छानपणे, खूप शांतपणे आणि आनंद असतो भाऊसोबत नेहमीच. सुधीर भाऊचं असं एक पर्टिक्युलर स्थान पूर्ण फॅमिलीमध्ये असं बघायला गेलं तर पूर्ण फॅमिलीमध्ये एक सपोर्ट सिस्टीम आहे. भाऊकडे एक सपोर्ट सिस्टीम म्हणून बघितलं जातं आणि नेहमीच बघितलं जातं. कारण भाऊचा स्वभाव तसा आहे. सगळ्यांना कितीही कोणाचा स्वभाव कसाही असू दे, कोणाला राग येत असेल, कोणाला काही असेल, पण तो त्याच्या स्वभावाने नेहमी शांत असतो आणि प्रत्येकाला त्याच केअरनेसने पूर्ण सपोर्ट करतो. प्रत्येकाची तेवढीच काळजी घेतो. मग कोणतीही सिच्युएशन असेल, काही असेल, भाऊ नेहमीच एक सपोर्ट आहे. म्हणजे भाऊला कधीही काही सांगितलं तरी भाऊ कधी नाही म्हणून भाऊच्या तोंडामध्ये कधीच येत नाही. भाऊ हो नक्की आपण करू, आहे मी. भाऊ एक सपोर्ट सिस्टीम आहे पूर्ण फॅमिलीचा. खरं तर सुधीर भाऊ आणि त्याच्या बिझी शेड्यूलबद्दल सगळ्यात जास्त मलाच माहीत असेल. कारण भाऊसोबत दिवसातला बराच वेळ स्पेंड होतो. खूप सारं कोऑर्डिनेशन होत असतं. दिवसभरात बरेच सारे कॉल्स होत असतात. भाऊचं टायमिंग शेड्यूल म्हणजे खूप वेगळंच आहे. त्याची सकाळ, त्याची दुपार, संध्याकाळ कधी होते कधी मावते नाही माहिती. बट ॲज युजल भाऊला कधीही फोन केला तरी भाऊला त्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी नेहमीच वेळ असतो. भाऊ आहे तो. आणि भाऊने थोडा आता वेळ द्यायला हवा. कारण आता एक नवीन प्रवास सुरू होतो आहे. सो त्याचं बिझी शेड्यूल आहे. त्याने थोडं लूज करून तो एक थोडा वेळ त्याने फॅमिलीसाठी तो नक्कीच देतो, नेहमीच देतो आणि देत आला आहे. सो अजून थोडा वेळ काढून वहिनींसाठी आणि अजून सगळ्या परिवारासाठी तो नेहमीच असतो. त्याने अजून जास्त वेळ द्यावा, आनंद वाटेल अजून. मी गेल्या 1-1.5 वर्ष बाहेर आहे, गुजरातमध्ये आहे. भाऊचं लग्न ठरलं, मला व्हॉट्सॲपवर भाऊने फोटो सेंड केला. तेव्हा मी ऑफिसमध्ये होतो आणि फोटो सेंड केल्यानंतर मला कळलं, अरे भाऊ नंतर फोन केला, मयू अरे हा फोटो बघ, अरे ही आपली वहिनी आहे. तेव्हा खूप आनंद झाला. नंतर मी भाऊला फोन केला, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप आनंद झाला. वाटलं की अरे मी सुद्धा आता तिथे असायला हवं होतं. एक भाऊच्या या आनंदाच्या क्षणामध्ये आपण पण एक सामील व्हायला हवं होतं. ते एक मुमेंट मिस झाली, बट इट्स ओके. आता आपण एन्जॉय करतो त्या मुमेंट्स. भाऊच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद आहेत. ऑल द बेस्ट भाऊ. काय शब्द कमी आहेत, कारण तो नेहमीच परका नाही आहे, कधीच नाही आहे. नेहमीच सगळ्यांसोबत असो. एक काय आहे ना, आमच्यातलाच आहे, आमचाच भाऊ आहे. सो त्याच्यासाठी नेहमी आम्ही पण उभे आहोत त्याच्यासाठी नेहमीच. आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भाऊच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर जसं मी मगाशी म्हणालो होतो की भाऊ एक सपोर्ट सिस्टीम आहे. तर त्याच्यासाठी याच शुभेच्छा आहेत, हीच अरदास, हीच प्रार्थना आहे की जी सपोर्ट सिस्टीमसाठी जी एक पॉवर लागते, जी एक काय म्हणतात सगळ्यांना सांभाळून घेण्याची एक शक्ती लागते ना, भाऊला ती शक्ती आयुष्यभर नेहमी मिळत राहू. कारण तो प्रत्येकाला सांभाळून घेईल आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये कोणत्याही प्रॉब्लेम असेल, भाऊ ज्याप्रमाणे आता सांभाळत आला आहे सगळ्यांना, त्याचप्रमाणे तो त्याच प्रेमाने, त्याच एका काळजीने सगळ्यांना सांभाळत आहे. ऑल द बेस्ट भाऊ. माझं नाव करण बैकर. सुधीर भाऊ माझा मामाचा मुलगा. माझं नाव राहुल ठाकूर आणि सुधीर भाऊ माझा सख्या काकांचा मुलगा. सुधीर भाऊचं लग्न व्हायच्या आधीपासूनचं ज्यावेळेस माझं कॉन्ट्रीब्युशन, रादर आम्ही ज्यावेळेस एकत्र बसायचो, आम्ही सगळेच भावंड आम्ही एकत्र बसायचो ज्यावेळेस डिस्कशन्स व्हायचे आमचे, त्यावेळेस मग सगळ्यांचे जेव्हा बोलतात ना आपण एक्सपर्टाईज असतात की बाबा सगळ्यांच्या डिस्कशन्समध्ये सगळं क्युरियोसिटी जास्त होती की भाऊ कसं आहे तुला, कसं म्हणजे काय चाललं तुझं प्लॅनिंग वगैरे. आणि मग त्याच्याबद्दल मग असं कंट्रीब्युशन म्हणण्यापेक्षा आम्ही डिस्कशन्स फार झाले आमचे त्याच्याबद्दल. आणि मी ॲक्च्युली चायनामध्ये असतो. इंडियामध्ये म्हणजे
नसतो. भाऊचं आणि तसं माझं मिळणं हे वर्षातून 1-2दा. पण माझा जेव्हा बड्डे असतो तेव्हा भाऊ कोणी येऊ नये पण भाऊ केक घेऊन येतच होतो नेहमी. आणि तेव्हा भाऊ असतोच असा मोठा भाऊसारखा बड्डेच्या दिवशी. तेच भाऊचा मोठा भाऊ म्हणून डॉमिनेटिंग मला तो कधीच वाटला नाही. रादर तो नेहमी आमच्यासारखाच म्हणजे आमच्या लेवलला येऊन असं विचार करणं, सगळ्यांना कन्सिडर करून चालणारा तो भाऊ आहे. नॉट इवन की कोणी लहान मुलगा असू दे किंवा कितीही मोठा असू दे, सगळ्यांच्या इवन लहान मुलांच्या बरोबर लहान तो राहिला आणि मोठ्यांसोबत तो मोठ्यांच्या विचारांनी चाललेला आहे. तो डॉमिनेटिंग कधीच नव्हता तो आणि ना मला वाटतं तो कधी असेल, कारण त्याची विचारसरणी त्या प्रकारची आहे. लहानांसाठी लहान आणि मोठ्यांसाठी मोठा आणि भावंडांसाठी तर अगदी एकदम बेस्ट भाऊ म्हणून राहिलेला आहे तो. भाऊच्या खटकणाऱ्या गोष्टी तर अशा नाहीच आहेत, म्हणजे खरंच म्हणावं तर नाहीच आहेत. म्हणजे भाऊचं कधी आपण बोलावं आणि भाऊ नाही अवेलेबल असं कधीच नाही. हां, कधीतरी त्याचा फिजिकल ज्यावेळेस आपण वेळ काढायचो आणि फिजिकली ज्यावेळेस तो अनअवेलेबल असायचा, पण ते त्याचे रिझन्स असेल, त्याच्या सिच्युएशन्समध्ये तो कधी अडकलेला असेल. पण अशा केसमध्ये तो त्याचा कधीतरी फिजिकल प्रेझेन्स ज्यावेळेस असायचा, सगळेजण प्रेझेन्स असायचे आणि त्यावेळेस कधीतरी त्याला थोडा लेट व्हायचा. सो ते होतं. बट आपण हे जर कन्सिडर केले की तो त्याच्या सिच्युएशन्समध्ये कुठेतरी अडकला असेल, सो म्हणजे म्हणावं तर आहे, म्हणावं तर नाही आहे असं सुद्धा आहे. सुधीर भाऊ आणि सुधीर भाऊचं बिझी शेड्यूल या 2 शब्दांना तर म्हणजे बिझी माणसांसाठी नाही आहे, म्हणजे आपल्या माणसांसाठी कधीच बिझी नाही आहे तो. म्हणावं तर त्याला आपण कधी हाक मारा त्याला, भाऊ इज अवेलेबल ऑल द टाईम, ऑलवेज. आणि बिझी शेड्यूल म्हणजे तो जेन्युइन रिझनमुळे कधी ट्रॅफिक असेल किंवा ह्या गोष्टींमुळे कधी राहिला असेल तर त्याचा फिजिकली ॲब्सेन्स राहतो. तो पण फार थोड्या काळासाठी असतो, नॉट रादर की खूप वेळा असं काही असं आहे. नाहीतर भाऊ असं म्हणजे डिले वगैरे असं नाही आहे कधी त्याचं. जेव्हा भाऊचं लग्न ठरलं पहिल्यांदा, तेव्हा मला पहिल्यांदा आनंद झाला की मी इथे आहे आणि त्याच टायमाला नेमकं लग्न ठरतं आहे. नाही तर मला काही भेटलं नसतं लग्न कधीच. तर मी खुश आहे. भाऊचा स्वभाव म्हणजे इट इज कम्पॅशनेट, म्हणजे खूप प्रेमळ आहे तो, खूप समजूतदार आहे तो सगळ्यांसाठीच. त्याचे विचार आहेत अगदी फ्री आहेत, सगळ्यांसाठी एकदम फ्रीली विचार करणार आहे तो. आणि ही इज कन्सिडर, म्हणजे सगळ्यांना कन्सिडर करतो आहे तो. कधीच असं नाही आहे की काही गोष्टी आल्यात आणि बाबा नाही त्यांनी कोणाला कन्सिडर नाही केलं. इवन छोट्या असू दे मोठ्या असू दे, सगळ्यांना कन्सिडर घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे तो. सो ही इज अ बेस्ट, म्हणजे भावंडांमध्ये एकदम बेस्ट आहे तो. भाऊ तुला तुझ्या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट मिळण्यापेक्षा फॉर द युअर बेटर लाईफ ऑल द बेस्ट, बेटर फ्युचर ऑल द बेस्ट. आणि सगळ्याच गोष्टींसाठी तुझं नेहमीच चांगलं होईलच. आणि सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट तुला. भाऊ ऑल द बेस्ट तुझ्यासाठी आणि तुझं सगळं चांगलंच होईल. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊ. सगळ्यांसोबत म्हणजे मिळून राहणं, म्हणजे म्हणजे ऑफिसपासून ते सर्व म्हणजे घरापासून सगळ्यांच्या रहिवाशांबरोबर सगळ्यांबरोबर मिळून राहणं हाच त्याचा स्वभाव. म्हणजे कामं त्याला दिली तर ती पूर्ण करूनच राहणार तो संपूर्ण, म्हणजे स्टार्ट टू एंड फिनिश करूनच येणार. मग तो नवसाई क्रीडा मंडळाचा सभासद म्हणून, सदस्य म्हणून बघायला गेलं की सगळ्या गोष्टी सगळं काम चोख करूनच पूर्ण करायचं, जी कोणतीही कामं करायचं ते. सुधीर आणि त्याचा परिवारातील स्वभाव, त्याचा वावर म्हणजे सगळ्यांबरोबर मिळून वगैरे मिसळून वगैरे असणं, सगळ्यांसोबत काम करणं हाच त्याचा स्वभाव. त्याच्या घरात परिसराचा पण तोच सेम स्वभाव. त्याचा भाऊ पण राजा ठाकूर पण सेम, त्याचा पण तसाच सेम स्वभाव. हीच त्यांची सगळी पूर्ण फॅमिली त्यांची सेम मिळून व मिसळून असणं हेच त्याचा स्वभाव. सुधीरला लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा. हार्दिक बेस्ट ऑफ लक. थँक्यू. माझं नाव गणंजय आणि सुधीर तसा बघायला गेलं तर मित्रच, पण आपण एका मिशनशी जुडलेलो आहोत, त्यामुळे एक गुरुबंधू म्हणून असं एक नातं पण आहे, ते एक खास नातं आहे. असं बघायला गेलं तर नक्कीच सुधीर असा म्हणजे प्रेमळ हीच एक संकल्पना त्याच्यासमोर म्हणजे डोळ्यासमोर येते की कोणालाही न रागावता, कोणावरही काही राग द्वेष न मनात ठेवता हसतमुखाने सगळ्या गोष्टी प्रेमाने करणारा अशी एक कल्पना मनात येते. सुधीर आतापर्यंत ज्या आमच्या मिशनची सेवा आहे किंवा ज्या मिशनच्याबद्दल सत्संग वगैरे चालते त्याच्यामध्ये त्याचं जे योगदान आहे ते खरोखरच म्हणजे अव्याख्यानीय आहे. म्हणजे ज्याची जी सेवा आहे, गुरुच्या प्रती जो समर्पण भाव आहे, विश्वास आहे, तो अतूट आहे. म्हणजे त्याची एक कशाची
किंमतच करू शकत नाही किंवा त्याची कशाबद्दल काही हेच करू शकत नाही, काय म्हणतात ते त्याला कम्पॅरिझनच करू शकत नाही असं आहे. नक्कीच म्हणजे बिईंग अ गुड फ्रेंड आणि सत्संगशी एवढं आमचं क्लोज रिलेशन आहे त्याच्यामुळे नक्कीच म्हणजे आता किती बरीच वर्ष झाली म्हणून पण चर्चा चालायची. पण त्याचा जो एक विश्वास होता गुरुच्यावर की गुरुवर होता की होईल ते सगळं व्यवस्थित होईल. आणि आता बघतोच आहे आम्ही, आमच्या डोळ्यासमोर आहे उदाहरण सुधीरचं की जे झालं आहे ते एकदम जबरदस्त झालं आहे. म्हणजे त्याला जे हवं असं तसंच मिळालं आहे. सुधीर म्हणजे त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ते एवढे शांत, म्हणजे त्यांच्यामध्ये पेशन्स एवढं आहे आणि कधीच त्यांना रागवताना बघितले नाहीत. मग त्यांच्यासाठी काही टिप्स नाहीत, ते ऑलरेडी त्यांचं जीवन जे आहे एकदम सुखात आणि आनंदी व्हावं हीच शुभेच्छा त्यांना. सुधीरला लाख लाख शुभेच्छा आणि जे त्याचं जीवन आहे असंच वाढत राहो, असंच म्हणजे वैवाहिक जीवन त्याचं असंच वाढत राहो, द्विगुणित हो आनंद आणि असंच प्रेम सगळ्यांना वाटत राहो. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट सुधीर. माझं नाव शंकर सकाराम बागवे आणि सुधीर बरोबरचं नातं म्हणजे खूप म्हणजे जुनं, जे लहानपणीपासून गोट्या खेळणं, क्रिकेट खेळणं, कबड्डी, खो खो, लगोरी ह्या गोष्टी सर्व आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे तेवढंच मस्ती पण तेवढीच मारामारी पण दुसऱ्या दिवशी परत एकत्र होणं हे सगळं आमचं नातं असायचं आणि दिवसभर नुसतं खेळणंच असायचं आमचं. त्यात सुधीरचे किस्से म्हणजे आमच्या दोघांबद्दल भरपूर असे किस्से आहेत की माझी मुलगी 13 महिन्याचीच होती आणि तिला आकडी आलेली. त्यावेळी म्हणजे घरात मी एकटा आणि बायको दोघंच जण, तर सुधीर आमच्याच बाजूला राहिला, आम्ही एकत्र. त्याच्यामुळे फक्त सुधीरला हे कळलं तर सुधीर म्हणतो चल पटकन, म्हणजे तेव्हा त्यांना क्षणाचाही विलंब न करता पटकन ते हॉस्पिटलला घेऊन गेला. परत तिकडचा जो काही खर्च, आता जसे माझे 2 मित्र आहेत त्यांनी पण त्यावेळी मला सुधीरप्रमाणे तशीच मदत केली. सुधीर म्हणजे कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला, रात्री अपरात्री, त्याच्यानंतर 2 वर्षांनी परत 2-3 वर्षांनी मी परत आजारी पडलो त्यावेळी पण मला म्हणजे एखाद्या मुलाला कसं उचलून घेऊन जातात तसं उचलून मला घेऊन त्याने हॉस्पिटलला घेऊन, हे म्हणजे खूप म्हणजे एकदम जवळचं नातं सुधीरचं आणि माझं. त्याला शुभेच्छा आमच्या बागवे परिवाराकडनं किंवा मित्रपरिवाराकडनं त्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि सद्गुरू माऊलीकडनं तर त्याला आशीर्वाद तो मिळालेलाच आहे, कारण का त्याचा सेवाभाव आणि त्याचे कर्म ह्यामुळे त्याला जे फळ मिळालं आहे ते खूप छान मिळालेलं आहे. ऑल द बेस्ट सुधीर. माझे सुधीर काका खूप छान आहेत. चॉकलेट, खूप आईस्क्रीम,